हे बघा, शक्तीपीठ महामार्ग पूर्वी ज्या अलाइनमेंट मधून होणार होता तिथं विरोध करण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर हे मान्य करू शकतो की त्यामध्ये राजकारणाचा भाग होता, पण हाच विरोध पुढे तसाच ठेवण्यात आला. अलाइनमेंट बदलल्यावर देखील दुसऱ्या मार्गाने अलाइनमेंट घेतल्यानंतर देखील असाच विरोध होतोय. खऱ्या अर्थानं 2014च्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, यापूर्वीचा काळ आपण पाहिला आणि त्यानंतरचा काळ पाहिला तर या देशामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला विकासाचा दिसतोय. 2014 नंतर या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे. पावसाचा मोठ्या प्रमाणात मारा होता, त्याला MRDP प्रकल्प आपण आणला, कन्व्हेन्शन सेंटर आणलं, या ठिकाणी IT पार्क आला. शक्तीपीठ महामार्ग काय आहे समजून घेणं गरजेचं आहे. शक्तीपीठ महामार्ग आज महाराष्ट्रा एवढं भौगोलिक क्षेत्रफळ असणारे इतर प्रगत राष्ट्र जर आपण पाहिली, त्यामध्ये जर्मनी असेल, फ्रान्स असेल, तर या राष्ट्रांमध्ये 8-8 हजार किलोमीटरचे मेगा हायवे आहेत. आणि आज हा एक शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रामध्ये पूर्ण होत असताना 2500 किलोमीटर देखील होत नाही, तरी देखील आपण त्याला विरोध करतोय. मग आपण विकासाला विरोध करतोय का? खऱ्या अर्थानं आपण प्रगत राष्ट्र जर पाहिली तर त्यामध्ये इंडस्ट्री असतील, कृषी असेल, IT सेक्टर असेल, टुरिझम असेल, यासाठी कनेक्टिव्हिटी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि हे प्रगत झाल्यामुळे ती राष्ट्र प्रगत झालेली आहे. आज या शक्तीपीठाला अनेक महत्वाचे मंदिरं असतील जोडलेले आहेत. वाढवण बंदर याला जोडलेला आहे. यापूर्वी देखील समृद्धी महामार्गाला अशाच पद्धतीने विरोध केला जायचा. आज जर आपण पाहिलं तर 5 तासामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांचा माल हा मुंबईला पोहोचायला लागलेला आहे. आणि म्हणून शेतकरी हा, मी काल देखील या भागात होतो ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग जातोय, लोकांची मान्यता आहे. आणि यापूर्वी देखील कोल्हापूर जिल्ह्यातल्या 60 गावामधून शक्तीपीठ महामार्ग जात होता. 60 गावातील 80% शेतकरी ज्यांच्या नावावर 7/12 आहे, हे माझ्यासह MSRDCच्या ऑफिसमध्ये आले. एक चांगली बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यांनी आपले 7/12 सरकारला जमा केले. मग असं असताना आपण शेतकऱ्यांचा विकास साधला पाहिजे, राज्याचा विकास साधला पाहिजे, पर्यायाने देशाचा विकास साधला पाहिजे की याला विरोध केला पाहिजे, हे मात्र या राजकारण्यांनी ठरवणं गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की हा सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री असतील, यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, महाराष्ट्राच्या विकासाचा प्रोजेक्ट आहे. आणि त्यामुळं तुम्ही सत्तेत असणाऱ्या लोकांनी तर त्याला विरोध करू नये. विरोधकांना विरोधकांचं काम करून द्या. निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकरी ज्यांच्या जमिनी यामध्ये जातात, या शक्तीपीठाला समर्थन करताना आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसतील. बघा, आता मोर्चा त्यांनी काढलेला आहे. या मोर्चामध्ये माझं आपल्याला आव्हान आहे, विनंती आहे की या शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांचे जमिनी जातात त्यात किती आहेत ते पहिला तपासा. हा जो मोर्चा आहे हा आमच्या विरोधकांचा राजकीय हेतून प्रेरित असणारा मोर्चा आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही.